नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात, चिंचपाडा येथील 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा गावाजवळ असलेल्या शिवांश पेट्रोल पंपासमोर लक्झरी बस आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन एका 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला। ही दुर्दैवी घटना 9 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास घडली। अधिक माहिती अशी, श्रीनाथ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्रमांक AR01R 6363 धुळे येथून सुरतच्या दिशेने भरधाव वेगात जात होती। त्याचवेळी चिंचपाडा गावातील रेल्वे स्टेशन फाट्याजवळून ऋषभ अतुल जैन व महेश राजेंद्र निकम हे दोघे हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH39 AG 8521 वरून जात होते। दरम्यान बस चालकाने वाहन निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवून मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत मोटरसायकलवर मागे बसलेला महेश राजेंद्र निकम वय 18 राहणार चिंचपाडा याचा जागीच मृत्यू झाला, तर मोटरसायकल चालक ऋषभ अतुल जैन वय 18 राहणार चिंचपाडा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर लक्झरी बस चालकाने घटनेची कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी परमेश्वर लोटन महाले राहणार चिंचपाडा यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून लक्झरी बस चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटर वाहन कायदा कलम 184 व 134 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश मोरे पुढील तपास करत आहेत। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।